दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी इम्रान हबीब पोपटिया, वय वर्ष 42, राहणार फातिम हाऊसिंग सोसायटी, धंदा ट्रान्सपोर्ट, न्यू अमर ट्रान्सपोर्ट, श्रीरामपूरचे मालक, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, यांना साखरेचे व्यापारी श्याम नारायण ठक्कर, राहणार श्रीरामपूर, यांनी 24 टन साखर हिमा ट्रेडर्स उल्हासनगर इथे पाठवण्याची ऑर्डर दिल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीचे तुकाराम फुंदे यांची अशोक लेलंड MH46F5573 असा असलेली 12 टायर गाडी फिक्स करून त्यावरील चालक नामे सुदामा घनश्याम किरार, वय वर्ष 33, राहणार परवार, तालुका फतेगड, जिल्हा गुना, राज्य मध्य प्रदेश, या सदर साखरेचे बिल देऊन त्या श्रीरामपूर येथून संत जनार्दन स्वामी नगर पाळसे, नाशिक येथून 24 टन साखर भरून दिली व सदरची साखर मॉ ट्रेडर्स उल्हासनगर येथे खाली करण्यास सांगितली। सदरची साखर भरलेली ट्रक घेऊन चालक सुदाम किरार हा घेऊन गेला व तो दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी ट्रेडर्स इथे पोहोचणे अपेक्षित असताना तो तिथे पोहोचला नसल्याने सदर चालकाला फोन केला असता सदर चालकाने फोन बंद केला असल्याचे लक्षात आले तेव्हा सदर ट्रकचे GPS लोकेशन चेक केले असता सदरचे GPS लोकेशन बंद केले असल्याचे लक्षात आल्याने सदर चालकाविरुद्ध विश्वासाने सोपवलेला ट्रक व त्यामध्ये भरलेली 24 टन साखर असा 39,46,260 रुपये किमतीचा मुद्देमाल विश्वासघात करून अपहरण करून घेऊन गेला वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन BNS कलम 326, कलम 316, कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गुन्हा दाखल होताच मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील गेले मालकाचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने सदर आरोपीचा व गेले मालाचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण केले असता सदरची ट्रक ही व्यारा पोलीस स्टेशन हद्दीत, जिल्हा तापी, राज्य गुजरात इथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ तपास पथकासह सदर ठिकाणी जाऊन सदर आरोपीचा व गेले मालकाचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 20 लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड ट्रक, त्यांचा क्रमांक MH16F5573 असा असलेला 8,50,000 रुपये किमतीच्या साखरेने भरलेल्या 430 गोण्या, एकूण 21.500 टन वजन साखर असलेल्या 28,50,000 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीस अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।